नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता मडमध्ये आहोत आणि तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ माझ्याबरोबर आहे. संग्राम, तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर तू पहिल्यांदाच येतो आहेस, त्यामुळं मी तुझं काम गेली काही वर्ष बघतोय. खूप सुंदर काम करतो आहेस आणि आजचा जे ऑकेजन आहे ते बघतो आहेस. आपल्या मागं खूप छान होर्डिंग आहे, सौभाग्यवती वृंदा मोहन, आणि त्यातल्या टायटल जे आहे वृंदा मोहन, त्यातला मोहन तू साकारतो आहेस. सध्या खूप चांगल्या सस्पेन्स थ्रिलर बनत आहेत आपल्याकडं. काय नेमकी ही मालिका आहे, किंवा तू खूप चांगलं आणि सिलेक्टिव्ह काम सध्या करतो आहेस, अशा कोणत्या गोष्टी तुला वाटल्या की ही मालिका आपण करायला हवी? एकतर मी जसा आहे तसा मोहन नाही आहे. मोहन माझ्यापेक्षा फार वेगळा आहे आणि म्हणून हा मोहन मला भावला. दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं सांगायचं तर वर्षभर मी फक्त नाटक करत होतो. 2 नाटकं सुरू आहेत माझी अजूनही, आणि मी एका चांगल्या मालिकेसाठी थांबलो होतो की काहीतरी माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल, अशा रोलसाठी मी थांबलो होतो. आणि काही सरप्राईजेस प्रेक्षकांसाठी या मालिकेत असणार आहेत, जे एक 4-5 एपिसोड बघितल्यावर त्यांना मिळतील, की त्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी सांगता येतील. बट म्हणजे तेव्हा कळेल की संग्रामनी हा का रोल सिलेक्ट केला, कारण प्रत्येक अभिनेत्याला वाटलं असतं की हा रोल मला करायचा आहे, असा हा रोल आहे. काय शेड्स आहेत तुझ्या रोलमध्ये की ह्याच्या आधी तू त्या तसे केलेलं नाही आहेस? मोहन खूप खरा आहे, खूप साधा आहे. गंमत अशी आहे की आता मोहनला प्रेक्षक जितकं बघणार आहेत ते फक्त वृंदाच्या दृष्टीने बघणार आहेत, कारण खरा मोहन बेपत्ता आहे, तो नाही आहे. सो वृंदाच्या नजरेत तिच्या आठवणीतला जो मोहन आहे तो प्रेक्षकांना आत्ता दिसणार आहे. हां, आता खरंच तो तसा आहे का, हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो, कारण ती सांगते मोहन असा आहे. त्याच्या पलीकडे मोहन कसा आहे कोणाला माहीत नाही. मग खरंच तो असा आहे का तो नाही आहे का, तो तसा आहे पण आता खरंच तो बेपत्ता आहे, मग खरंच तो बेपत्ता आहे, असे बरेच प्रश्न लोकांना पडतील. सो त्या कॅरेक्टरमध्ये बऱ्याच शेड्स आहेत ज्या हळूहळू प्रत्येक भागागणिक उलगडत जातील. बरं, हे या सिरियलचे काही भाग फिक्स आहेत का, तसं काही तुम्ही बंधन घातलेलं नाही आहे? मला वाटतं याबद्दल आपल्या वाहिनीचे मेकर्स सांगू शकतील. आम्हाला तरी तशी कल्पना नाही अजून, पण मला नाही वाटत की फिक्स्ड असावे, नाहीतर एक आयडिया असली असती का. किंवा तुला मी म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा आहे, ज्यावेळी तुम्हाला गोष्ट सिरियलची सांगितली जाते ती पूर्ण ऐकवली जाते का फक्त काही आत्ताचे स्टार्टिंग पॉईंट फक्त तुम्हाला कळतं? याच वेळेला अशी गंमत आहे की आम्हाला गोष्ट माहीत नाही आहे कलाकारांना. युजली आम्हाला स्टोरीचा एक प्लॉट माहीत असतो कम्प्लीट, मग त्याच्या मध्ये छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी TRPनुसार ॲड होतात, सबट्रॅक्ट होतात, बट एक जनरल ग्राफ माहीत असतो, मिड पॉईंट माहीत असतो, एंड पॉईंट माहीत असतो. पण या मालिकेत तो माहीत नाही आहे आम्हाला. सो आम्हालाही गरजेपुरतं जेवढं आता दिसणार आहे, जेवढं शूट करायचं आहे तेवढीच आम्हाला गोष्ट माहिती आहे. त्याच्या पलीकडे आम्हाला फार पुढची गोष्ट माहीतच नाही आहे. बरोबर. आणि एकंदरीत कोस्टार बरोबरचा तुझा अनुभव कसा आहे? उत्तम आहे. स्वाती अतिशय हार्ड वर्किंग ॲक्टर आहे. म्हणजे मला वाटतं वयाने आपल्यापेक्षा लहान कोणाबरोबर आपण काम करतो तेव्हा त्यांची ऊर्जा घेण्यासारखी असते, कारण ते एक पॅशन असतं की स्वतःला प्रूव्ह करण्याची एक जिद्द असते, आणि मला छान काम करायचं आहे हे जे एक रोज घेऊन ते येतात, ते मला वाटतं आपणही घेण्यासारखी गोष्ट आहे तिच्याकडनं. तशी ती पॅशनेटली काम करते, खूप सिन्सिअर आणि हार्ड वर्किंग आहे ती. ओके, तर तुला खूप खूप शुभेच्छा. खूप महत्त्वाची मालिका करतोयस तू. तुझं काम बघू आणि पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.